तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि मी खूप जास्तच खुश दिसतोय कारण की आज आहे संडे आणि आज आम्ही आलो होतो नाही अजूनही आहोत इकडे अंबरनाथला. तर आज माझ्यावर माझी छोटी बायको पण आहे, पण तिला माझे खूप सारे कपडे होते लटकवलेले, तर ती बघा वॉशिंग मशीनचा आवाज येत असेल तुम्हाला, ती माझे कपडे लावते, ती थोड्या वेळात येईल. पण आज म्हणजे आम्ही जस्ट बाहेर गेलो होतो, सकाळचे ऑलमोस्ट 10:30 आले. आम्ही नाश्ता पण इकडे नाही केला आहे. नाश्ता पण आम्ही बाहेरून इडली आणि मेंदूवडा आणलेला, तो आता खाल्ला मस्तपैकी. आणि आम्हाला खायची होती मच्छी. मी हिला बोललेलो की आपण जेव्हा बाहेर जातो मला आठव की आपल्याला फिश घ्यायची, पण तिच्या डोक्यातनं मिस झालं, माझ्या डोक्यातनं पण मिस झालं. आणि मी तुम्हाला बऱ्याच जणांना सांगितलं होतं की अंबरनाथमध्ये पण झेप्टो चालू झालं आहे. तर जे अंबरनाथचे असतील आणि जर चुकून तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कमेंट करा तुमच्या एरियामध्ये पण स्टार्ट झालं की नाही झेप्टो. आल्यापासून ते झेप्टो स्टार्ट झाल्यापासून थोडंसं लाईफ थोडी कन्व्हिनियंट झाली इकडे, कारण बाहेर जायची गरज नाही पडत. जाणं गरजेचं असतं, पण कधी कधी कंटाळा येतो ना, तर माझ्यासारखा कंटाळा ज्याला येतो त्याच्यासाठी ही बेस्ट आहे. तर मी आज ना फर्स्ट टाईम अंडे तर मी मागवतोच झेप्टोवर, पण मी आज फिश मागवली. फिश म्हणजे कुठली माझी आवडती, एका मालवणी माणसासाठी ती मच्छी खूप आवडती आहे. तुम्ही गेस करा. नाही ठीक आहे, गेस करायला मी सांगू शकतो. माझी एक फेवरेट, एक नाही खूप खूप आवडते ती मला मच्छी. ती आहे मेल आहे का फिमेल आहे मला माहिती आहे, त्याला बांगडा. तर जो बांगडा मी मागवला, मी ॲक्च्युली 2 मागवला होता, मग मी चेंज करून फक्त एकच मागवला. पण तो मॅरिनेट केलेला बांगडा आहे आणि तो मला अराउंड 76 रुपीजला पडला. आणि मी कोळंबी मागवली 200 ग्रामची. तर ही फर्स्ट टाइम मागवली, मला पण नाही माहिती कशी येते. फ्रोझन असते फिश, पण लेट्स सी, जशी येईल तुम्हाला मी तशी दाखवेन. मॅडम जरा तुम्ही प्लीज येईल का? प्लीज या का कोरियन गर्ल. आणि काल ना आम्ही ना रात्रभर जपान, व्हिएतनाम आणि कुठलं बघितलं, ऑस्ट्रेलिया, ह्या 3 अशा एकदम सुंदर जागेचे व्हिडिओ बघितले खूप सारे. तू नाही येणार, छोटीशी तू नाही येणार. तर आम्ही खूप सुंदरसे असे व्हिडिओ बघितले आणि आम्ही असं प्लॅन केला. माझा पासपोर्ट एक्सपायर झाला, मी खूप वेळा बोलून झालं, अजून मी रिन्यूअलला नाही टाकलाय. पण ती मला बोलली आता जा उठ आणि तो रिन्यूअलला टाक. तर आम्ही इंटरनॅशनल ट्रिप ट्रॅव्हल करणार आहे. कुठल्या देशात जाणार ते आम्हाला नाही माहितीये, पण आता मी 2 इंटरनॅशनल केले आहेत, तर त्याला त्या इंटरनॅशनल नाही करायचं. का नाही? त्याला मोठा मला इंटरनॅशनल मॅडम कारण तो दोन ट्रिप माझ्यासोबत आला नाहीये ना. ये ना आता इकडे. त्याला बदला म्हणून मोठी वाली ट्रिप करायची. मी करणारच आहे. मी तिला बोललो मी एक सोलो ट्रिप मारू का, चालेल का तुला कंबोडियाला? ती बोलली जा कंबोडियाला जा, आणि ही कंबोडियाला जाऊ. तर बाकी तुमचं दुबईचा एक्सपिरियन्स कसा होता मॅडम? तुम्ही 2 वेळा दुबईला गेला ना? आणि काय झालं तुम्ही सांगितलं तुम्ही तुझ्या बहिणीबरोबर का फिरता? तर ती बहिणी बाय ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे? काही छोट्या मोठ्या वापरत आहे की बाय? तुम्ही काय इधर मेरे को वशिला लगाना पड रहा है मालूम आहे का? ठीक आहे, पण मी लवकरच जाणार आहे. आणि मी असं सारखं लवकर जाणार, मला एकदम मॅनिफेस्ट करतोय असं की भाई बस 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 जायचं मला. आणि मी ॲक्च्युली ना आता जपानचं टूर बघतो. जपान थोडंसं कॉस्टली आहे, पण ठीक आहे. आपले जसे त्यांचे 1000 यॅन्स आपले 500 रुपये अराउंड असे 585. मग ठीक आहे, 2-3 लाख रुपये घेऊन जायला लागतील जर फिरायला जायचं सिंगल पर्सन सांगतो. बाकी तिकीट खूप कॉस्टली असतात, म्हणजे एकदम लो टू लो जी फ्लाईट तिकीट आहे ना 56 to 57,000, 58 आय थिंक ती एकदम चीपेस्ट आहे. ती अराउंड 50 to 60,000 रुपीजला येते आणि ती वन वेज आहे बाईक. म्हणजे तुम्हाला पकडून जर तुम्ही चांगलं ट्रॅव्हल करणार 2 लाख रुपये तरी तुमच्या ट्रॅव्हलमध्ये जातील राऊंड ट्रिप करायची असेल तर. आता आम्ही ते आलोय, मस्त मजा करतो आणि बरेच दिवस झाले आम्ही व्हिडिओ पण नाही टाकले. तर त्याच्यासाठी आता ही सगळे कपडे वगैरे लावून तिला आता काम करायचं. समजलं मला ते बाल्कनी पण साफ कर, मी करतो थोडं ना. आता आलोय या त्याच्यामध्ये पण हे कर ते कर. आणि ना एक गोष्ट तुम्हाला खूप पूर्ण रात्र गेली आहे, आता नाही आलोय आम्ही. काल संध्याकाळी पण आल्यावरती थकतो माणूस, कामावर आलेलो मी. हसल लाईफ माझी लोकल ट्रेन मध्ये. मी काय माझ्या मी काल टी शर्ट घातला होता, मी तुम्हाला असं दाखवतो साईड मला सगळं दाखवायचं का असं काय माहिती, पण ठीक आहे. माझं असं कसं आहे माहिती, आपण चांगलं दिसलो म्हणजे आपण चांगलं राहू किंवा चांगले दिसू ना, तर आपल्याला दुनिया पण चांगली दिसते. म्हणून मी सुंदर राहतो आणि सुंदर वागतो. बघा कशी तोंड बनवते. ठीक आहे, आता ते पार्सल येऊन दे, मग पार्सल मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं होतं मॅक्रेल बांगडा, जसं मालवणीमध्ये ही म्हणजे जे मालवणी जे कोकणातले असं नाही बोललं, म्हणजे जे कोकणातले त्याच्यासाठी ही म्हणजे बऱ्याच जणांची फेवरेट असतात, माझी तर खूपच जास्त फेवरेट आहे. तर ही एक मी मागवली बांगडा. मी एक बांगडा मागवला. तुम्ही मॅडम जरा बॅकग्राऊंड काढ कुठकुठ गप कराल का, जरा शांत राहाल का?
आणि ही दुसरी आम्ही मागवली प्रॉन्स, दॅट इज बिग मीडियम सॅम्स. प्रॉन्स घेतलीयस तू. बस झालं, आपल्याला कुठे, आपण पण मीडियमच आहोत ना, मीडियमच करतो. मॅडम प्लीज अनबॉक्सिंग. मॅडम थांबा ना, आम्हाला प्लीज एक मिनिट होल्ड करा, आम्हाला सरळ पण बांगड्याचा बांगडा अनबॉक्सिंग. हो, फुल मॅरिनेटेड बांगडा आहे. गद्रे मसाला माकरे दाखवा मॅडम गजरेंचा. कापायला लागेल. नाही आम्हाला अख्खाच तळा. नाही आम्हाला अख्खाच हवाय. खोलो मॅडम, देखला किती 200 ग्राम किती असतात. 200 ग्राम म्हणजे पाव किलोला 50. वाईट आहेत का हे? सॅमचे वाईट पण बऱ्यापैकी भरपूर आहेत रे इथे. लेट अस सी. तुम्ही खोलाल तर आम्हाला दिसेल नाही मॅडम. जामच फ्रोझन आहे. ठीक आहे, थोडं बाहेर ठेव ना. वी विल सी की कसे आहेत मॅडम तुमचा टोप, तुझा हात नसेल तो, हा प्लास्टिकचा. मग मी त्याला आपलं किती मॅरिनेशन टोटल नाव किती? हा आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ऑलमोस्ट 15 ते 20 होतं. 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. टायटॅनिक मध्ये. एक मिनिट, खूप म्हणजे खूपच दिवसानंतर आम्ही किचन मध्ये असं काहीतरी ब्लॉग शूट करतोय. आम्ही पहिले असं करायचो, म्हणजे खूपच म्हणजे मला खरं समज ऑलमोस्ट एक वर्ष झालंच ऑलमोस्ट. 1 वर्ष मला माहिती आहे, पण 7-8 महिन्याच्या वरती तर झालेच आहेत. कारण की असं ते किचनमध्ये काही शूट नाही, आम्ही बकवास करायचो तिकडे किचनमध्ये असताना. मॅडम प्लीज तुम्ही धक्काबुक्की कमी करा. आता मी फटाफट आंघोळ करतो आणि थोडा मेकओव्हर काय करतो, जरा थोडं फ्रेश वाटेल. कारण बराच टाइम झालाय. आम्ही नाश्ता खूप 10 वाजता केलेला, आता ऑलमोस्ट 12:30 झाले. तर आता मी फटाफट आंघोळ करतो आणि मी शावरमध्ये मस्त असं आपल्याकडे मस्त पाणी एकदम क्लास पाणी येतं एकदम फुल फोर्समध्ये. तर शावरमध्ये आंघोळ करायची वेगळी मजा असते. आणि गरमी खूपच जास्त वाढली, तुमच्या सिटीमध्ये पण वाढली, कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, चला भेटतो थोड्या वेळात. हा जसं तुम्ही बांगडा ऑलरेडी मॅरिनेट करून आलेला, पण ह्याची ॲज सच काही गरज नव्हती, कारण आता कोळंबीसाठी मॅरिनेशन लागणारच आहे. तर तुमच्याकडे काय मॅडम, तुमचा जुना बिझनेस दाखवा. बिझनेस वगैरे काही नाहीये. इकडे कोकम आगळ घेतले आणि हा जो मच्छी मसाला आहे तुम्ही आता याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी टाकणार आहे. तुमचा अजून बिझनेस चालू आहे का हे मसाल्यांचा मॅडम? आहे, कोणाला फ्रँचायझी हवी असेल तर सांगू शकतो. अरे फ्रँचायझी, डायरेक्ट फ्रँचायझी. आणि हा मालवणी मसाला आहे, तो पण मी टाकते. आता तुम्ही म्हणाले पिशव्यांमध्ये काय आहे, कारण जसं तुम्हाला माहिती आहे इकडे आम्ही खूप कमी येतो, त्याच्यामुळे माझे डब्बे वगैरे मसाले मी काहीच करून नाही. सील पॅक्ड आहे ना तुमचे? म्हणजे सगळं ऑलमोस्ट मी स्वच्छ करूनच ठेवलंय, त्याच्यामुळे मग हे मी फ्रीज मध्ये ठेवते हे मसाले. हा बोल, हसलास? नाही मी आपला हसत नाही. तर आता इथे हे मी केलेलं आहे काय साफ. बर्फ काढला. हा, बर्फ काढला याचा. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मीठ. मसाला असं थोडा का टाकतेस. आणि हे जे आहे ते वाव. मच्छी मसाला. आपण जे मालवण ते कोकण मध्ये आता जसं माझ्या फ्रेंडनी विचारले, भाई वो कोलंबी मस्त दिख रही थी रे. मी बोला अभी देख भाई मेरी बीवी बना के दिखाएगी, देख. एकदम परफेक्ट कोळंबी बनवते ती. होईल ना, तर तोपर्यंत मी मॅरिनेट केलंय. बारीक म्हणजे थोडंसं ठेवलंय राहणार आहे ना, आता ठेवणार आहे ना त्याला. म्हणजे काय, तांदळाचं पीठ, मीठ आणि मसाला, तोच मालवणी मसाला. ओ भाई साहब, टेस्ट इसकी टेस्ट आहे ना. हळद आहे थोडीशी. कुठे ती हळद तुमची? सगळं शोधावं लागतंय आम्हाला सध्या. नाही आहे, इथेच आहे, फक्त तू उभा आहेस ना एवढा मोठा माणूस. ऑर्गॅनिक हळद येत नाहीये, ही बादशाहची हळद आहे. कारण आमची जी घरची हळद आहे ती कल्याणला आहे आणि ती संपलेली आहे. आई आमच्या यावेळेस माझा असा प्लॅन आहे की त्याच्या घरी हळद बनवतात, ती पण मी दाखवीन तुम्हाला.
कारण वर्षभर काय वर्षापेक्षा जास्त आम्ही तीच हळद वापरतो घरी बनवलेली. मस्त टिकते ती. हो वाव, मस्त लोखंडी तवा आहे. येस. हा पण कुठे घेतला कुठे? हा माझ्या मम्मीने दिलेला. बघितलं, सगळं विसरत चालली कोणी काय दिलेलं. नाही दिला होता. मी काय लसूण, ओ माय गॉड. पैकी बांगडा उचलला गेला. इकडे मॅडम, इकडे इकडे टाका, इकडे उचलला. इकडे कुठे टाका, अरे ओ प्लीज टाका. ओ भाई साफ आहे, कलर दिसतोय भाई. तर तुमच्या हात मध्ये येतो मॅडम मध्ये. हात येतो म्हणजे त्याच्यावरती लावायला नको. हात कसा येतो? ओ वाव 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 वाव. नंतर एक मिनिट थांबा, मला प्लीज इंस्टाग्राम साठी पण करायचंय, तर सरळ करावं लागतं फुल इंस्टाग्राम. बाकी तुम्ही मिनी ब्लॉग बघताय की नाही नक्की सांगा. माझे आणि कसे वाटतं ते पण सांगा. मी रोज मिनी ब्लॉग टाकतो. आता तुम्ही कोणी भेटल्यावरती मला बोलू नका. काय भारी किरकिर येते ना, हीच किरकिर हवी असते मला आयुष्यामध्ये. आयुष्य अरे भाई पप्पांना काय समजत नाही काय मला एवढं बघून. फायटिंग नो फायटिंग. वाव होणार आहे. जुगाड करतोय आम्ही. फक्त बागड्याला साईडला गेला आणि इथे साईडला कोळंबी तळणार आहे, कारण की त्याला साईडला काढणं तोपर्यंत तो थोडासा क्रिस्पी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कोळंबी टाकाल का जरा प्लीज? हो टाकाल ना, आम्ही कोळंबीच टाकाल आता. ओ माय गॉड. पहिली गेली आहे भाई. किती मस्त वाटतंय मला हे बघूनच. दुसरी पण गेली आहे. मी 7-8 तरी खाऊ शकतो. बघू दोन होती का काढायचं नको. छान होतं तुला काढायचं. हे मीच घेऊन दिले तिला. ताट रेडी झालंय. भात थोडीशी डाळ टाकली, कारण की मी नंतर टाकणार आहे. व्हिडिओ स्टार्ट केला म्हणून कमीच टाकली. कांदा, अख्खा बांगडा आणि ते कोळंबी. आणि ऑल थँक्स टू माझ्या बायकोला, जिने एवढं मस्त छान मला. तर तिने मस्त तुझी आंघोळ केली परत एकदा, कारण की तिला कंटाळा आला होता. साफसफाई केली. आणि मी ते टी व्ही लावलाय आणि आता मी जेवतो. आणि जेवण झाल्यावर थोडंसं रेस्ट करीन आणि मग जेवण झालं एकदम मस्त पोट भरलं. आज संडे सारखा वाटला. आणि आम्ही ना कालपासून ना तुम्हाला दाखवतो, कालपासून ना मी आणि कृतिका ना जपानचे खूप सारे व्हिडिओ बघतो. तर हा टोकियोचा व्हिडिओ आणि हा जो डॉगचा स्टॅच्यू आहे ना याचा व्हिडिओ पिक्चर पण मी पूर्ण बघितलाय. आणि मी तुम्हाला खूप मागचे व्हिडिओ जेव्हा माझा राजा गेला तेव्हा मी हा पिक्चर सजेस्ट केला होता तुम्हाला सगळ्यांना. जर तुम्ही बघितलं असेल तर नक्कीच सांगा. आणि आम्ही खूप मॅनिफेस्ट करतोय की आम्हाला जपानला जायचं, म्हणून आम्ही कालपासून टोकियो आणि जेवढे पण जपानचे सिटीज आहेत ते सगळे यूट्यूबवर एक्सप्लोअर करतोय, कारण की प्लॅन आहे. बघू कधी कम्प्लीट होतं. बाकी आता आम्ही आता मस्त बांगडा खाल्लाय आणि ठीक आहे, आता आम्ही झोपणार आहे. चला. 2 hours later. आणि आता जसं मी सांगितलं, हे आमचं आता सध्या वीकेंड होम आहे. तर आता चहा नाश्ता म्हणजे हे थोडंसं चटपट खाल्लं. मी जास्त काही खात नाही, थोडेसे शेव वाटले, कारण मी बऱ्याच दिवसांनी खूप प्लेन डाईट ठेवला आहे. म्हणजे नो शुगर, चहामध्ये पण कमी साखर, खूप अतिशय कमी साखर असते. आणि काही बाहेरचं खात नाही मी, जसं घरातच खातो. डाईटवर आहे सध्या मी. पण मी वर्कआउट नाही करते. म्हणजे मी लास्ट वर्कआउट तुम्हाला सांगू ना, मी गणपतीमध्ये केला होता 2025मध्ये. तेव्हा माझी एकदम मस्त बॉडी झाली होती. म्हणजे मी अजूनपर्यंत फोटो बघतो गणपतीचं, असं एक गणपतीच्या साईड तिथे पाया पडताना बघा तुम्ही. त्याचा मी वर्कआउट नाही केलं आणि मी खूप वेट लॉस पण केला आहे. म्हणजे ऑलमोस्ट मी बारीक झालो. म्हणजे चेहरा तुम्ही बघाल तर मी ऑलमोस्ट 87 होतो आणि आता मी 81 झालं. म्हणजे 6-7 किलो झाले. पण माझं बरंच मसल मास पण लूज झाला आहे. तर आता आम्ही इकडं निघणार आहे कल्याणसाठी. कल्याण नगरीला जाणार आहे. पण तू ते पाण्याचा आवाज कमी करशील तर होईल ना. ही जेव्हा मी पण लॉक करतो मी काय ना काय आवाज करत असते. तिचा प्रॉब्लेमच आहे. ठीक आहे, हां तुला आवडतं, तिला सगळंच आवडतं. तर आता आम्ही निघणार इकडनं. मागे थोडासा प्रवास आणि मग आम्ही कल्याणच्या घरी आमचा जो हा व्लॉग आहे जो सकाळी सुरू केला आहे. इकडे मच्छी खाल्ली आहे मस्तपैकी, तर तिकडे जाऊन एंड करू. मला खरंच नाही माहिती मम्मीने काय बनवलं. मम्मीने मला संडे मच्छीच बनवली असेल. बघ कुठली मच्छी आहे की नाही ते पण मी फोन नाही केला आहे तिला. आणि तिला हे माहीत पण नाही मी अंबरनाथला. कारण की काल मी जर मिनी ब्लॉग तुम्ही माझा बघितला, मी फ्रायडेला भांडूपला होतो. भांडूपवरनं मग मी इकडे आलो. आता इकडे पण कल्याणला. परत मग मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे टिल थर्सडे आय विल बी देअर इन कल्याण.
अँड फ्रॉम कल्याण देन आय गो टू भाडूप, देन फ्रॉम भाडूप आय कम बॅक टू अंबरनाथ. जास्तच इंग्लिश झालंय आणि मग अंबरनाथ परत तेच रुटीन आपलं ब्रह्मांड घुमते राहतो. चला ठीक आहे, जास्त आता वेळ न घेता आपण आपल्या बाईकवरती जाऊया, प्रवास करायचा. चला, इट्स टाइम टू पॅकअप. बायको सकाळपासून मागे लागली होती, ती खुर्ची आतमध्ये ठेव, ती फायनली मी उचलली आणि घराच्या आतमध्ये ठेवली, कारण की आता वेळ झाली होती आपल्याला अंबरनाथ टू कल्याण ट्रॅव्हल करायची. तर हा इकडचा लास्ट पार्ट आहे. आता लाईट ऑफ केली आणि आपण निघालो इकडनं, आणि मी आणि माझी छोटीशी बायको झाली रेडी टू गो होम. आणि उल्हासनगरचा ट्रॅफिक चीरफाडकी, इकडे सगळीकडे रोडची कामं चालली, सगळी धूळ माझ्या नाकामध्ये गेली, पण कसा बसा आपण पोचलो कल्याणला. तर व्लॉगचा एंड मी इथे करतोय गो झिरोच्या बेल्जियम डार्क चॉकलेटनी. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि फॉलो करा. टेक केअर, बाय बाय.